पुढचं आता काल सांगितल्याप्रमाणे प्रमेय पाहायचं आपल्याला. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. पुस्तकामध्ये पान क्रमांक 10 वर दिलेला आहे, तुम्ही बघा. परत एकदा सांगते. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. त्याच्यासाठी मी आकृती काढते. बघा आता आकृतीमध्ये दोन रेषा काढलेल्या आहेत, त्या एकमेकींना छेदत आहेत ओ बिंदूमध्ये. आणि या दोन रेषांमुळे जे काही विरुद्ध कोन तयार झाले ते विरुद्ध कोन समान मापाचे असतात हे आपल्याला सिद्ध करायचं. मग याच्यामध्ये आपण लिहिणार पक्ष. पक्षमध्ये काय येणार? रेषा ए बी आणि रेषा सी डी. रेषा ए बी आणि रेषा सी डी या परस्परांना ओ बिंदूमध्ये छेदतात. रेषा ए बी आणि रेषा सी डी या परस्परांना ओ बिंदूत छेदतात. बघा, ए ओ बी आणि सी ओ डी. साध्य. आपल्याला साध्य काय करायचे? कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी आणि कोन बी ओ सी कोन बी ओ सी बरोबर कोन ए ओ डी. आता सिद्धता. पहिल्यांदा कोन ए ओ सी आणि कोन बी ओ सी. परत एकदा बघा, कोन ए ओ सी म्हणजे हा कोन आणि कोन बी ओ सी म्हणजे हा कोन. म्हणजे हा एक कोन आणि हा, हे दोन्ही कोन जे आहेत ते रेषीय जोडीतले. म्हणजे कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर 180 अंश. कारण काय आहे, ते कोन कुठले आहेत? रेषीय जोडीतील कोन आहे. दुसरं बघा, कोन बी ओ सी म्हणजे हा कोन आणि कोन बी ओ डी म्हणजे हा इकडचा कोन. हे दोन्ही कोन सुद्धा रेषीय जोडीतले आहेत. कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी. रेषीय जोडीतल्या कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. लक्षात ठेवा. आता आपण याला म्हटलंय विधान 1 आणि याला म्हटलंय विधान 2. आता हे विधान 1 आणि विधान
2 वरून आपण काय करू, कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी. मग आता याच्यामध्ये आपण बघा, कोन बी ओ सी, कोन बी ओ सी याचा लोप झाला. राहिले काय, कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी. बघा, कोन ए ओ सी आणि कोन बी ओ डी म्हणजे हा एक कोन आणि हा इकडचा. हे दोन्ही कोन आहेत परस्पर विरुद्ध कोन आहेत आणि हे विरुद्ध कोन आपले समान आले. म्हणजेच आपण काय सिद्ध केलंय की 2 रेषा जर एकमेकींना छेदल्यानंतर तयार होणारे परस्पर विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात. आता आपण हे 2 विरुद्ध कोन समान आहेत हे दाखवले. आता इकडचे 2 विरुद्ध कोन, हा एक कोन आणि हा, हे दोन्ही विरुद्ध कोन आपण समान मापाचे आहेत हे दाखवूया. पहिला आपण दाखवलंय ए ओ सी आणि बी ओ डी. आता आपल्याला दुसरा दाखवायचा आहे बी ओ सी आणि ए ओ डी. आता याच्यामध्ये सुद्धा कोन बी ओ सी आणि कोन बी ओ डी म्हणजे हा कोन आणि हा, हे दोन्ही कोन रेषीय जोडीतले. हे कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी यांची बेरीज आहे 180 म्हणजेच ते रेषीय जोडीतील कोन आहे. याला आपण एक म्हटले विधान. नंतर कोन ए ओ डी अधिक कोन बी ओ डी म्हणजे हा एक कोन आणि इकडचा एक कोन. हे सुद्धा रेषीय जोडीतले म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश. हे झाले विधान 2. मग आता विधान 1 आणि विधान 2 म्हणून कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी बरोबर कोन ए ओ डी अधिक कोन बी ओ डी. मग आता इथे बघा, हा कोन बी ओ डी, हा कोन बी ओ डी याचा लोप झालाय. राहिलं काय मग, कोन बी ओ सी बरोबर कोन ए ओ डी झाले. आपण आता बरोबर हे दुसऱ्या विरुद्ध कोनाची जोडी समान असते हे आपण दाखवले. तर या पद्धतीने आपण हे प्रमेय साध्य आणि सिद्धता सांगितली. आता पुढे आहे अप्रत्यक्ष सिद्धता. अप्रत्यक्ष सिद्धता याच्यामध्ये सुरुवातीला साध्य असत्य आहे असं गृहीत धरतात आणि मग तर्काच्या साहाय्याने काही पायऱ्या तयार करतात. त्या पायरीच्या साहाय्याने निष्कर्षापर्यंत पोहोचलं जातं आणि मग तो निष्कर्ष काढल्यानंतर सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी दिलेल्या माहितीशी तो विसंगत असतो. म्हणजे तो त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणं चुकीचं आहे
असा निष्कर्ष आपल्याला काढावा लागतो. मग त्यातून म्हणजे साध्य सत्य आहे हे स्वीकारलं जातं. तर पुस्तकामध्ये तुम्हाला पान क्रमांक 10 वर एक उदाहरण दिले, एक विधान दिलेलं आहे की 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. आता सशर्त विधान काय तयार केलंय, जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर p ही विषम संख्या असते. मग पक्ष मध्ये आपण काय सांगणार की p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजे p चे 1 आणि p हे 2 विभाजक आहेत. साध्य काय करायचे की p ही विषम संख्या आहे. मग सिद्धतेमध्ये आपण p ही संख्या विषम नाही असं मानायचं. विषम नाही म्हणजेच p ही संख्या सम आहे. मग 2 हा p चा विभाजक आहे, पण p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे. मग p चे विभाजक 2 सांगितले, 1 आणि p. मग एक विधान आहे, दोन्ही विधानांवरून जो पक्ष दिलेला आहे तर विसंगती येते, म्हणून मानलेलं विधान चूक आहे. मग याच्यावरून p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होतं. या पद्धतीने पुस्तकामध्ये हे पूर्ण लिहून दिलेले. आता पुस्तकामध्ये तुम्हाला सराव संच 1.3 त्याच्यामध्ये प्रश्न पहिला, खालील विधाने जर आणि तरच्या स्वरूपात लिहा. नंतर प्रश्न दुसरा, पुढील विधानाचे व्यत्यास लिहा. हे तुम्ही गृहपाठामध्ये सोडवायचं. नंतर आता हे प्रकरण तुमचं संपलेलं आहे. पुढे संकीर्ण प्रश्न संग्रह 1 दिलाय, त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न पहिला त्याच्यामध्ये 5 आकडे दिले, ते गृहपाठाच्या वहीमध्ये सोडवा. नंतर प्रश्न दुसरा, त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा दिलेला आहे, संख्या रेषेवरील p q r या बिंदूंचे निर्देशक 3, -5 आणि 6 आहेत. तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा. याच्यामध्ये 4 आकडे दिले, पैकी पहिला आकडा आणि दुसरा आकडा तुम्ही गृहपाठामध्ये सोडवायचा. तिसरा आणि चौथा आकडा हा अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. बघा पुन्हा मी सांगते, संकीर्ण प्रश्न संग्रह 1 त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि त्याच्यामधला तिसरा आणि चौथा आकडा 3 आणि 4 हे दोन्ही आकडे अभ्यासक्रमातून वगळले आहेत. त्यामुळे ते गृहपाठात तुम्ही लिहायचे नाही, फक्त आकडा पहिला आणि दुसरा हे 2 आकडे लिहायचे. नंतर प्रश्न तिसरा, प्रश्न तिसरा दिलेला आहे, खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत आणि त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढा. त्याच्यामध्ये पहिला आकडा, दुसरा आकडा, तिसरा आणि चौथा हे 4ही आकडे तुम्ही गृहपाठामध्ये सोडवायचे. 5वा, 6वा आणि 7वा 5, 6, 7 हे तीनही आकडे अभ्यासक्रमातून 5वा आणि 6वा, 7वा नाही, अभ्यासक्रमातून वगळलेले आहे. ते तुम्ही लिहायचे नाही, फक्त पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 7वा हे तुम्ही गृहपाठामध्ये सोडवायचं. नंतर प्रश्न चौथा, प्रश्न चौथा दिलेला आहे, संख्या रेषेवर p बिंदूचा निर्देशक -7 आहे. p पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या
बिंदूचे निर्देशक काढा. प्रश्न क्रमांक 4. हा सुद्धा तुम्ही गृहपाठामध्ये सोडवा. बघा, पी बिंदूचा निर्देशक -7 आहे आणि पी पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक लिहा. संख्या रेषा काढून घ्या, त्याच्यामध्ये बिंदू स्थापन करा, बिंदू पी घ्या, त्याचा निर्देशक -7 लिहा आणि मग 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे तुम्ही निर्देशक काढू शकता. तर हा चौथा प्रश्न पण तुम्ही गृहपाठामध्ये सोडवा. प्रश्न 5. दिलेल्या माहितीनुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये बिंदू दिलेले आहेत. प्रश्न पाहिल्यात ए आणि सी च्या दरम्यान बी बिंदू आहे. ए सी चं अंतर दिलेलं आहे 17, बी सी चं दिले 6.5 आणि ए बी चं अंतर काढायचे. यातलं एक उदाहरण वाटलंच तर मी तुम्हाला सोडवून देते. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 त्यातला पहिला आकडा ए आणि सी यांच्या दरम्यान बी बिंदू आहे. डिस्टन्स ए सी दिले 17, डिस्टन्स बी सी 6.5. तर डिस्टन्स ए बी काढायचे. डिस्टन्स ए बी बरोबर किती? आता डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी आणा. डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. मग आता ए बी आपल्याला काढायचे. समजा ते आपण मानलं x. बी सी दिलेला आहे 6.5 आणि ए सी दिलेला आहे 17. मग आपल्याला डिस्टन्स ए बी बरोबर 17 वजा 6.5 या पद्धतीने काढावं लागेल. मग ते डिस्टन्स येते 10.5. दोन्हीची वजाबाकी येते 10.5. या पद्धतीने पुस्तकामध्ये 2 उदाहरणं आहेत. पैकी एक उदाहरण मी सोडवून दिले, एक तुम्ही सोडवायचं. पुन्हा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा नाही. नंतर प्रश्न क्रमांक 7, 8 आणि 9 हे तीनही गृहपाठामध्ये सोडवा. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 हा सुद्धा अभ्यासक्रमातून वगळलाय, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही सोडवायचा नाही. बघा, मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे कुठले कुठले प्रश्न वगळलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 मधला 3रा आणि 4था आकडा, प्रश्न क्रमांक 3 मधला 5वा आणि 6वा आकडा, प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 10 हे अभ्यासक्रमातून वगळले. फक्त आता मी तुम्हाला जेवढे सांगितले ते प्रश्न तुम्ही गृहपाठामध्ये सोडवायचे. काही शंका असेल माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही विचारू शकता. पुढच्या तासाला आपण दुसरं प्रकरण सुरू करणार आहोत, समांतर रेषा.